संतोष देशमुख हत्येचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर आलेले आहेत। तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठलेली आहे। सीआयडीला 15 व्हिडिओ आणि 8 फोटो सापडले। तब्बल 2 तास संतोष देशमुखांना बेदम मारहाण करण्यात आली। फोटो आणि व्हिडिओ संदर्भातील डिटेल रिपोर्ट जे आहे ती आता लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। सर्व व्हिडिओ हे 9 डिसेंबर या दिवशीचे आहेत। तर आरोपी महेश केदारच्या मोबाईलमध्ये हे सर्व पुरावे सापडलेले आहेत। महत्त्वाची अपडेट संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेली आहे। हत्येचे 15 व्हिडिओज आणि 8 फोटो समोर आलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास जी, काय अधिक माहिती आहे? ही नवीन अपडेट आता समोर येते। तब्बल 2 तास खरतर संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। एका मुख्य आरोपीच्या मोबाईल फोनमध्ये सर्व व्हिडिओज जे आहेत, पुरावे जे आहेत सापडलेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मेघना, या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे जे व्हिडिओ आहेत, 15 व्हिडिओ आणि 8 फोटो या ठिकाणी जे आहे ते दोष आरोपपत्रामध्ये हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर जे दोष आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं त्याच्यामध्ये हे सर्व जी माहिती आहे मोठी अपडेट आहे ती समोर येताना पाहायला मिळते। प्रत्येक मिनिटाचे जे अपडेट आहे ही मिनिटाची अपडेट या ठिकाणी पाहायला मिळते। कारण तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 1 तास पहिला जो व्हिडिओ आहे तो तब्बल 1 मिनिट आणि 10 सेकंदाचा आहे आणि तो जो व्हिडिओ काढण्यात आलेला आहे तो महेश केदार आहे, जो आरोपी आहे त्याच्या मोबाईलमध्ये हे सर्व व्हिडिओ शूट करण्यात आलेले आहेत। आणि अत्यंत क्रूरपणे जी मारहाण या ठिकाणी करण्यात आलेली, जे फोटो आहेत, जे व्हिडिओ माफ करा, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते। आपल्याकडे खरं तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवूया की कशा प्रकारे ही संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो घडलेला आहे। पहिला व्हिडिओ जो आहे, पाईप आणि वायर सारख्या हत्यारानं मारहाण करण्यात आली संतोष देशमुख यांना। दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिवीगाळ करत देशमुखांना मारहाण करण्यात आली। तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या आरोपीकडून वायर सारख्या हत्यारानं मारहाण केल्याचं कळतंय। चौथा व्हिडिओ, पाईपनं मारहाण महेश केदार कडून शूटिंग करण्यात आले। तर बाजूला घुलेची गाडी या व्हिडिओमध्ये दिसते। पाचवा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये देशमुखांना मारहाण करण्यात आली, कॉलर पकडून त्यांना बसवण्यात आलंय, या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते। सहाव्या व्हिडिओमध्ये देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण करण्यात आली। सातवा व्हिडिओ, तपकिरी रंगाच्या पाईपनं संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली। देशमुखांच्या मारहाणीचे 15 व्हिडिओ समोर आलेत। आठवा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आरोपी देशमुखांना बळजबरीनं काहीतरी विचारताना दिसतायत। नववा व्हिडिओ, जखमीच्या तोंडावर लघुशंका करताना दिसतंय। 10वा व्हिडिओ, देशमुखांच्या अंगावरील कपडे काढले आणि त्यांना पाईपने मारहाण करण्यात आली, स्पष्ट दिसतंय या व्हिडिओमध्ये। संतोष देशमुख यांना मारहाणीचे हे जे 15 व्हिडिओज आहेत ते लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। आपण हा घटनाक्रम किंवा त्या व्हिडिओजमध्ये काय हे पाहिलेलं आहे। पुन्हा एकदा मी आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे जाणार आहे। हरिदास जी, जसे तुम्ही डिटेल्स देत होते आणि आता जसं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना सांगितले की एक व्हिडिओमध्ये नेमकं काय स्पष्ट होतंय, काय पुरावे खरं तर यंत्रणांच्या हातीला लागलेले आहेत, काय अधिकची माहिती हरिदासची? नक्कीच या ठिकाणी संतोष देशमुख यांना जी मारहाण करण्यात आली ती अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली। जे 8 आरोपी होते, या 8 आरोपींनी कशा पद्धतीने ही मारहाण केली हे सर्व डिटेल्स जे आहेत ते सीआयडी आणि एसआयटीच्या हाती लागलेले आहेत। महत्वाचा विषय म्हणजे ही मारहाण करताना एवढी क्रूरता का आली हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। नेमकं हे घडलं का घडलं, कशातून घडलं, काय हे सर्व दोष आरोपपत्रामध्ये आपण पाहणारच आहोत। कारण महत्वाचा विषय म्हणजे यातील जे पुरावे आहेत ते एक पुरावा जो आहे तो बाहेर येताना पाहायला मिळतोय। आणि महत्वाचा विषय म्हणजे हा सर्व जो प्रकार आहे तो खंडणीच्या जे पैसे आहेत न दिल्याच्या कारणावरूनच हा सर्व प्रकार घडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे देखील दोष आरोपपत्रामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे ही क्रूरता का आली, तर
आर्थिक व्यवहार, आर्थिक देवाणघेवाणीतूनच हे सर्व प्रकार घडल्याचं या ठिकाणी प्रथमदर्शी तरी पाहायला मिळतंय. आणि महत्वाचं, जोपर्यंत संतोष देशमुख यांचा जीव जात नाही तोपर्यंत हे जे मारेकरी आहेत हे संतोष देशमुखांना मारतच होते. त्यांना काय करावं, हा नेमका माणूस आहे की जनावर आहे याचं देखील त्यांना भान राहिलं नव्हतं. नशेत होते की काय, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. कारण एखाद्या व्यक्तीला जर एखादी चापट जर सर्वसामान्य माणसाने मारली तर त्याला काही वेळानंतर, काही क्षणानंतर त्याला सुद्धा निश्चितच हरिदासजी, वाटतं जर की आपण अरे, पाहिलं की नक्कीच कारण काहीही असू द्या, मात्र अतिशय अमानुष अशी ही मारहाण आहे आणि ही हत्या जी आहे ती निर्गुण आहे. त्याच्यामुळे क्रौर्याची परिसीमा कशा प्रकारे गाठलेली होती आरोपींनी ते आपण स्पष्ट या व्हिडिओजमधून पाहिलेलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.